नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. जी वॅकन्सी असणार आहे इंडियन नेव्ही बीटेक एनटी स्ट्रीम कोर्स निघालेले मित्रांनो. 10+2 बीटेक स्कोर असणार आहे यासाठी जानेवारी 2026 साठी. याच्यामध्ये भारतीय नौदल सेनाकडून इथे वॅकन्सी असणार आहे. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. परमनंट वॅकन्सी असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये 10+2 बीटेक साठी. ओके, तर आपल्याला संपूर्ण माहिती इथं अप्लाय करण्यासाठी 44 पदं असणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं 12वी पासवर इथं अप्लाय करू शकता. ओके, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून घ्यायचं मित्रांनो. चला तर मी सुरू करूया ह्या व्हिडिओला. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे इंडियन नेव्हीकडून असणार आहे 10+2 बीटेक स्कोरसाठी. तर कॅडेट एंट्री स्ट्रीमसाठी परमनंट वॅकन्सी असणार आहे. कोर्स असणार आहे त्यासाठी जानेवारी 2026 साठी. याची जी ओपनिंग डेट असणार आहे 30 जून 2025 पासून हे फॉर्म चालू होणार आहे. 30 जून 2025 पासून. तर लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची ऑनलाईन ऍप्लिकेशन 14 जुलै 2025 पर्यंत. ओके, त्यासाठी आपल्या इथं ऍप्लिकेशनसाठी ऍप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहे. मेल अँड फिमेल दोघी इथं अप्लाय करू शकता. त्यासाठी आपल्याला इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून परमनंट वॅकन्सी असणारे ऑफिसर्स करता, ऑफिसर एक्झिक्युटिव्ह टेक्निशियन ब्रँचसाठी, म्हणजे 10+2 बीटेक करता. कॅडेट एंट्री स्कीम असणार आहे याच्यामध्ये बीटेक करता कोर्स असणार आहे इंडियन नेव्ही अकॅडमी करून. ओके, याच्यामध्ये आपल्याला वेकेन्सी जी असणार आहे आणि एज क्रायटेरिया जो असणार आहे ते बघून घेऊया आपण. आपला एक्झिक्युटिव्ह टेक्निकल ब्रँच ही आपल्याला ब्रँच असणार आहे. टोटल वेकेन्सी 44. जेंडर इथं असणार आहे मेन अँड वुमेन, म्हणजे मेल फिमेल दोघे अप्लाय करू शकता याच्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये 6 वॅकेन्सी आपल्या महिलांसाठी असणार आहे. ओके, 44 पैकी 38 वॅकेन्सी पुरुषांकरता. आणि आपल्याला याच्यामध्ये आपल्याला 2 जुलै 2006 पासून तर 1 जानेवारी 2009 पर्यंत आपलं जन्मदिन पाहिजे, आपले जन्मदिनांक पाहिजे, तरच आपण अप्लाय करू शकतो यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला ब्रँच असणारे अलोकेट एक्झिक्युटिव्ह टेक्निशियन इंजिनिअरिंगसाठी वॅकन्सी असणार आहे. ओके, ऑनली आपण इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. पॅरामीटर्स वगैरे असणार आहे शॉर्टसाठी. इलेव्हिजल कंडिशन असणार आहे याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशनचे असणार आहे. पास पाहिजे आपण सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन 10+2 म्हणजे 12वी पास पाहिजे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये 70% पाहिजे मित्रांनो ॲग्रिगेट पर्सेंटेज. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्समध्ये, PCM मध्ये. ओके, 12वी मध्ये आपल्याला PCM पाहिजे आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला 50% मार्क्स पाहिजे मित्रांनो आपल्याला टोटली इंग्लिश लँग्वेजमध्ये. ओके, आणि 10वी मध्ये 12वी मध्ये. आणि अप्लाय करण्यासाठी इथं कॅन्डिडेट्सला इथं JEE मेन्स 2025 दिलेली पाहिजे. त्यानंतर BE BTech इथं सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड दिलं पाहिजे SSB कडून, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, त्यासाठी आपल्याला लेफ्टनंट कॉमन रँक असणार आहे CRL. ओके, त्यासाठी आपल्याला मेडिकल इथं मेडिकल वगैरे हाईट वगैरे चेक केलं जाणार, टॅटू वगैरे काय असतं ते हातावर ते सगळं चेक केलं जाणार आहे. मेडिकल आपलं होणार आहे मित्रांनो, मेडिकल स्टँडर्ड. त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन जे असणार याच्यामध्ये आपल्याला नवल हेडक्वार्टर कडून असणार आहे. फिक्स आपल्याला कट ऑफ जे असणार आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी SSB कडून JEE मेन्स कॉमन रँक लिस्ट CRL कडून इथे कट ऑफ काढला जाणार आहे मित्रांनो. ओके, त्या हिशोबानुसार आपल्याला इथे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. त्या ठिकाणी बेंगळुरू, भोपाळ, कर्नाटका, विशाखापट्टणम, कोलकाता, कर्नाटक, विशाखापट्टणम सप्टेंबर 2025 साठी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला SSB इंटरव्ह्यू SMS द्वारे इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे मित्रांनो. त्यांना इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर मोबाईल नंबर आणि मेल ॲड्रेस आपल्याला चेक करूनच टाकायचा आहे मित्रांनो. चेंज SSB सेंटर एक्झामिनेशन इंटरव्ह्यू, आपल्याला कोणत्याही प्रकारे चेंजेस करायला भेटणार नाही, हे लक्षात द्यायचं आहे. आपल्याला जे पण सेंटर भेटलंय ना, आपण जे ऑनलाईन फॉर्म भरतात दिलेलं आहे तिथं आपल्याला जावं लागणार आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो. आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला इथं 30 आपल्याला इंटरव्ह्यूसाठी जाण्यासाठी 30 आपल्याला भाडं भेटणार आहे. त्यामध्ये आपल्याला इथं फोटोग्राफ्स वगैरे फर्स्ट पेजचा आपल्याला द्यायचा आहे आणि IFSC कोड वगैरे आपल्याला देऊन द्यायचा आहे मित्रांनो. की ते भाडं वगैरे तुम्हाला देऊन देणार येण्याचा खर्च. मेरिट लिस्ट जी असणार आहे मित्रांनो SSB मार्क करून येणार आहे. डिटेल ऑफ एक्झामिनेशन्स कडून पोलीस व्हेरिफिकेशन आणि कॅरेक्टर सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. ट्रेनिंग आपल्याला असणार आहे मित्रांनो. ट्रेनिंग जी असणार आहे बीटेक साठी असणार आहे. बीटेक कोर्स ऍप्लिकेशन असणार आहे त्यासाठी इंजिनिअरिंगसाठी. ओके मित्रांनो, त्याकरिता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कोर्स आपल्याला हा जो कोर्स असतो मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट आपल्याला ते एक्झिक्युटिव्ह साठी असते. ओके, याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग वगैरे सगळं काही प्रोव्हाइड केलं जातं. त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला जॉब मिळते मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंगसाठी सॅलरी वगैरे पण भेटत असते मित्रांनो. तो सॅलरी याच्यासाठी असते, जी पण सॅलरी असते तुमच्या ट्रेनिंगसाठीच खर्च होत असते मित्रांनो. ओके, त्यामुळे आपल्याला हातामध्ये काही पैसे भेटत नसतात. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी कॅन्डिडेट्सला इथं जॉईंट indianNavy.gov.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे. करेक्ट आपल्याला पर्सनल डिटेल वगैरे भरायची, मॅट्रिफिकेशन आणि 12th क्लासची डिटेल भरायची आहे. मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे चांगल्या प्रकारे. ऑल रिलेव्हंट आपलं डॉक्युमेंटेशन, डेट ऑफ प्रूफ,
10वी-12वीचे सर्टिफिकेशन मार्कशीट्स, त्यानंतर आपल्याला जेईई मेन्सचं स्कोर कार्ड, त्यानंतर आपल्याला इथं सगळे डॉक्युमेंट अपलोड करून टाकायचे आहे. ओके. स्कॅन करून घ्यायचे आणि अपलोड करून टाकायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला इथं सगळी काही माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. तर अप्लाय करण्यासाठी आपल्याला 30 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे अप्लाय करण्यासाठी. तर तुम्ही अप्लाय करू शकता 30 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. इथं दिलेली तारीख. ओके. तर 30 जून 2025 पासून 14 जुलै 2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे आपल्याला. अप्लाय करण्याची तारखेला अजून आपल्याला 5 दिवस वाट बघावी लागेल. तोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला आणि व्हिडिओला असं लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे. याचा आपण फॉर्म भरायचा व्हिडिओ पण बनवणार आहे 30 तारखेला. तोपर्यंत काय करायचं आहे आपल्याला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. याची पीडीएफ फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर डाउनलोड करून घ्यायची आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि आपल्याला याचं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर इंस्टा आयडी फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट वीकमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.